MH29 आवाज सर्वसामान्यांचा। नगर परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे आवाहन। नगर परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली असून कार्यकर्त्यांनी या प्रक्रियेवर बारीक नजर ठेवून प्रभाग रचना व मतदार याद्या बरोबर बनविल्या जातील याकडे लक्ष ठेवावे। जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे म्हणून खचून न जाता जोमाने कामाला लागावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य माणिकराव ठाकरे यांनी केले। 19 जून रोजी पुसद येथे झालेल्या काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। या बैठकीत अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे, आमदार बाळासाहेब मांगुळकर, प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा, डॉक्टर मोहम्मद नदीम, जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष जफर खान, जितेंद्र मोघे प्रामुख्याने उपस्थित होते। माणिकराव ठाकरे पुढे म्हणाले, देशातील शेतकरी हवालदिल झालेला आहे, युवा बेरोजगार आहे, केंद्र व राज्य सरकार सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत उदासीन आहे, देशात निव्वळ जातीवाद पसरविण्याचं काम ते करत आहे। फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे। कैलासवासी वसंतराव नाईक यांनी याच विचारधारेवर राजकारण केले आहे। धर्मनिरपेक्ष तत्वाशी त्यांची नाळ जोडलेली होती। सत्तेत असलेली त्यांची वंशज इकडे तिकडे गेले असेल तरीही कार्यकर्त्यांनी काळजी करू नये। जनता काँग्रेस विचाराचीच आहे आणि येणाऱ्या काळात काँग्रेसला बळकटी देण्यात येईल यात काही शंका नाही। या प्रसंगी ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांनी सांगितले की शेतकरी या देशाचा कणा आहे, देश कृषीप्रधान आहे। शेतकऱ्यांच्या अडचणीच्या वेळेस काँग्रेस शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहत असे। सध्याचे केंद्र व राज्य शासन भांडवलदाराचे पाठीशी आहेत। जनतेला सर्व लक्षात येत आहे। जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कामाला लागावे। राहुल गांधी देशात संघर्ष करीत आहे, त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे शासनाला लक्ष देणे भाग पडत आहे। या बैठकीत आमदार बाळासाहेब मांगुळकर, डॉक्टर वजाहत मिर्झा, जफर खान यांची समायोजित भाषणे झाली। डॉक्टर मोहम्मद नदीम यांनी प्रास्ताविक केले। सूत्रसंचालन शहर अध्यक्ष जिया शेख आणि विलास वाघमारे तर आभार प्रदर्शन ज्ञानदीप कांबळे यांनी केले। तालुका व शहर काँग्रेसने आयोजित या बैठकीत शहर व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसह सय्यद इश्तियाक, महासचिव प्रदेश अल्पसंख्याक लियाकत पठाण, अनिल शिंदे, तहसीन खान, ॲडव्होकेट गजानन देशमुख, जब्बार लाखे, गोपाल राठोड, सय्यद जानी, वसीउल्ला मिर्झा, एहसान खान, संजय कान्हेड, वाजिद पाशा, सादिक सौदागर, दत्ता निडकणे, श्री काळे, हशीर खान, अभिलाष खैरमोडे, नईम इजारदार, सोहेल चव्हाण, सोहेल निर्वाण, सादिक डीजे, बळीराम चौहान, डॉक्टर मोहसिन, माजिद लाला, इरशाद खान, शाहिद बेग, सरदार बेग, अजहर खतीब, इस्माइल बुखारी, यूनुस ठेकेदार, रहमान गौरी, अफरोज गुलशन, हकीमुद्दीन सिद्दीकी, मखदूम खान, राहिल खान, अब्दुल्ला खान, समद कुरेशी, इस्राईल गुड्डू, इकबाल ठेकेदार, दाऊद खान, जाफर अलीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित झाले। कार्यक्रमाची शेवट राष्ट्रगीताने झाले। पुसद येथून संपादक साजिद पतलेवाले यांची रिपोर्ट।